थोडंसं मागून घे मागून घे ना तिकडे गाडी. जय शिवराय भावांनो, कशा आहात? मजेत? तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो ते भैरवगड ट्रेक करण्यासाठी. सो आत्ता आपण आहोत ते मोर्शी या गावामध्ये. सो ह्या ठिकाणी एक भैरवनाथ हॉटेल लागतो आपल्याला, जो भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. सो इथून आपल्याला वरती जाण्यासाठी रस्ता आहे. भैरवगडच्या पायथ्याचे गाव मोर्शी असल्याने किल्ल्याला मोर्शीचे भैरवगड म्हणून ओळखले जाते. हे महाराष्ट्राच्या सह्याद्री रांगेत माळशे घाटाजवळ आहे. सो हे पोहे आलेले आहेत. त्यावरचा आपला चहा संघ फर्स्ट टाइम पाहिलं होय चहा संघ. आता आपण त्या ठिकाणी नाश्ता केलोय, बट पोहे जे आहे ते आपल्याला अतिशय कमी भेटले. काय काय घेतलं पण मूग डाळ घेतली, फरसाण घेतले आणि 6 गुड्डे घेतले. बस अजून काही बस 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 एक्स्ट्रा घेतलं एक अजून वाटलं. चल हे फोडून खा. नाही एक्स्ट्रा आहे, 2 एक्स्ट्रा आहे. सो आता आपण ट्रेक चालू केला आहे. 7:30 वाजलेत. खरं तर आम्ही सकाळी लवकर येणार होतो, पण काही कारणास्तव आम्हाला लेट झाले येण्यासाठी. सो आपली काही टीम पुढे गेलेली आहे आणि आपण मागून चाललो आहे. सो आता किती वेळ लागते बघूयात वरती जाण्यासाठी. सो या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिबन वगैरे बांधलेले आहेत. भैरवगड किल्ल्याची उंची साधारणतः 2830 फूट इतकी आहे आणि भैरवगड ट्रेकचे अंतर 5 किलोमीटर एकेरी आहे. भैरवगडचे ट्रेक हे अतिशय कठीण ट्रेकपैकी एक मानले जाते. भैरवगड किल्ला हा मुंबईपासून साधारणतः 115 किलोमीटर तर पुण्यावरून 135 किलोमीटर इतका आहे. समोर दिसतो आपल्या भैरवगड. किती आहे हा? एवढं वरती खाली 20ला एवढं वरती. द्या एक बॉटल दे. भरपूर तहान लागले. एक पाणी बॉटल घेऊ आता आपण. सो ह्या ठिकाणी ना पूर्णपणे उभी चढाई आहे, त्याच्यामुळे भरपूर दम लागतोय. तुम्ही बघू शकता आपले टीम लीडर आहेत प्रितीश वर्धेकर, ते सुद्धा मागं राहिलेत. ह्याच्यावरून समजतं की भैरवगडचा काही भाग असा आहे जो भरपूर हार्ड आहे, जो पूर्णपणे उभं चढाई आहे, त्याच्यामुळे भरपूर दम लागतोय. सो ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ह्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे उभी चढाई आहे आणि हा समोर दिसतो आपल्याला भैरवगड. सो अजून आपल्याला पुढं जायचं आहे. विसरायचं त्याला काय कॅन्सल केलं असतं. आले चढायचं चढ. अरे ट्रेकिंग म्हणलं आलं चढणं. रायगडला एवढे चढ नाही.
तू करतो नसतो कोण का रे कुठं ते पळाले काय डेंजर अवस्था होईल डेंजर. त्यांना म्हणलं झटतो नका अजिबात. कोणला म्हणजे अरे ते बघ ना इथून बघ ना कोपऱ्यावरून किती उठलंय. मधमाशा हो नाग्या रिक्स नको घेऊ बरं का. तुला माहिती आहे त्या काय कोपऱ्यावर बघा ना दिसले का. अरे बघ ना कोपऱ्यावर. नको नको थांबू नको किती आहे लय डेंजर. तुला माहित नाही बाबा. तर आता आपण भैरवगड ट्रेक करत होतो पण आत्ताच आगेमोड उठलेले. सो आता आपण या ठिकाणी बसलोय. या ठिकाणी आगेमोड उठलेले सो रिस्की आहे त्याच्यामुळे आपण इथं खाली बसलोय. हे गेले मला विचार ना ये बघ इकडेच ये. अरे वारा सुटले ते जाणार जागेवर नाही थांबणार आता ते. अरे येतात ते येतात ते. नको बस बस खाली बस आले ते आता. आले 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 ते परत आले. एक तर लेट झालोय त्याच्यामध्ये आगीमोड उठलंय. सो आजचं ट्रेक काय आपलं होतंय पूर्ण असं वाटत नाहीये. दुष्काळात 13वा महिना चालू आहे. सो आपले प्रमोद महाबरे आहेत ते खाली पळाले डायरेक्टली आगीमोड पाहून. अरे ते टाकीपाशी भरपूर उठले ते. पाण्यापाशी असतील. OMG आता थोडं भीती वाटते. हा ड्रोन ना. ड्रोनच्या अगोदर नव्हते मी वरती होतो. ड्रोन दिसला मला. ड्रोनच्या आवाजाने मी यांना म्हटलं पण आता आगीमुळे येणार बघा आणि आलंच नाही मागणच आलं. ड्रोन उडवल्यामुळं ते आलेले आहेत. सो चला प्रतीश भाऊ तुम्ही उद्घाटन करा. तू जायची डेअरिंग करण्यासाठी मी जायला काय जाईन भाई त्याचा काही विषय नाही. फक्त तुम्हाला मला खांदे घेऊन जायला बघ. कुठे दिसते पाण्याच्या टाक्यापाशी झोपलेत का. कुठे दिसत नाहीत काय ते काय आगे मग. अरे एक एक आहे बरं की इथं. ए जर आलेच अंगावर घ्यायचं पडायचंच खाली. हे असं धाकायचं. रिटर्न गेलं वाटतं तिकडे. हे यार इथे आगेमोड येतात. इकडे त्या हे इकडे तिकडे टाकीच्या इकडे आहेत. सो आता आपण पोचलोय भैरवगड. सो उभं येड आहे. आता कुठून जायचंय. इकडून इकडून ते काढू का मी? विषय काय एवढे विषय कसं काढायचं. इकडून काढ घ्यायचं. आता मी इकडून काढणार इकडून असं चढून येतो.
राहायला जागा नाही तिथं आलो माग. आपण टिंगल्या करू चला पटकन पिते. अरे उभा राहायला जागा नाही तर नाही ना. नाटके करतो राव. ये इकडं पुढं चल. तू राहून दे ना, पुढे जा ना पॅन काढून. येते येते थांबा ते पुढे जाणार नाही. आमचा टीम लिडर आहे तो गेलो कसं व्हायचं. लय खाली नको जाऊ, खाली नको जाऊ. वर 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 इथं पाय ठेवा. काय कसं ठेवायचं? तू खाली गेला. काहीच नाही वाटत. अरे तू पडायचं म्हणलं तरी पडून देणार नाही ते. नको लोड घेऊ. ये घे. ह्याला लावू का? हा मधल्या आलो मधल्याला. मधल्याला सेंटरला. हा हा अरे पाय ताकद नाही राहिली. हा तुला जाताना ग्लुकॉन डी सांगतो मी. अरे हे लाव, ते लावल्याशिवाय येऊ नको. बस. काय होते तुला? येऊन दे. याला धर नी, या रशीला. अरे रशील धर ना पूर्ण. हा धर ना, ये. अरे उभाच राहते नाही. ये ना तू. अरे दोन्ही हातात रशी पकड, दोन्ही हातानी, आणि त्याला धरून असं ये पुढं. काय होत नाही. हे बघ आता ना इथं पाय दे. पुढं इथं कडला. या हा येतात. हा. अरे ये तर पुढं. तू पुढंच येत नाही. तू आणि काय म्हणतो राव. आणि मग इथं येईन इथं. ह्याला पकडू घ्या लोखंडा. हा पकड ना, तुला कुठं पकडायचं पकड. ये इथं आहे का बघा. हा असं ये ना. इथं इथं पकड. इथं बघ. इथं पकड. मी येऊ का खाली? ए थांब, मी येतो. थांब खाली. इथे आहे. मैं चला जाऊंगा. हाँ जा. मैं सचमुच चला जाऊंगा. हे घे हातात. मी सांगतो. थांब थांब. येऊ कल्ला. थांब मित्र थांब. काय नाही, आरामात जा. चालू आहे का? कधी आले का तुम्ही? हे गोप्रो अजून होतो. 2 जणांच्या आधी उसमें क्या है, अमेजोन पे मिल जाएगा नया जियो. हाँ नया पैसा भी
समोर बघून. सो वरती आल्यानंतर ह्या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे. सो आता आपण पुढे जाऊयात. भैरवगड ट्रेकच्या भयानक रील्स आपण इंस्टाग्रामवर पाहतच असतोय. हा एक डोंगरी किल्ला असून सुमारे 300 वर्ष जुना आहे. याला सामरिक महत्त्व होते आणि आसपासच्या प्रदेशातील व्यापारी मार्गांसाठी टेहानी बुरुज म्हणून काम केले. सो अशा प्रकारे आता आपण भैरवगड पूर्ण फिरून झालेलं आहे. सो आता आपण खाली उतरायला सुरुवात केलेलं आहे. शेवटी हा जवळपास एक रेशन तुला टेक एक रेशन. पाण्याची टाका असेल ते. तर अशा प्रकारे आजचा आपला भैरवगडचा जो ट्रेक होता तो कंप्लीट झालेला आहे. सो आता आपण किल्ला उतरायला सुरुवात केलेली आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.